वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, येथोनिया नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. असं अनंत जन्माचं पुण्य तुकाराम महाराज म्हणतात फलद्रूप व्हावं लागतं आणि तेव्हा कुठं संत महात्मे जीवनामध्ये भेटतात बरं. आणि अशा संतांची भेट हा जीवनातील अप्रतिम लाभ आहे. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. उत्तम अशा प्रकारचा लाभ त्या संतांच्या भेटीमध्ये आहे बरं. आणि तो लाभ तुकाराम महाराजांना झाला. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा लाभ होत नाही, दुर्मिळ आहे. असा संत महात्मे किती लोकांच्या जीवनामध्ये भेटतात. अनेक लोक जन्माला येतात, जन्माला येणं आणि मरणं हा त्याचा स्थायी भाव आहे. उदंडची झाले जन्मोनिया मेले होऊनिया गेले राव रंग. पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये संत महात्मे भेटतीलच असं काही नाही बा. आणि संत महात्मे भेटले नाहीत तर काय नुकसान होईल. काय आमच्या प्रपंचामध्ये काय नुकसान होईल. तर तुकाराम महाराज सांगतात संत भेटल्याशिवाय तुला हा जन्म प्राप्त झाला मनुष्य देह कर्मधर्म संयोगानं पावला हा देह कागताली न्याये न घडे उपाव घडू आले आलं घडून. परंतु संत भेटल्याशिवाय जीवनाची फलश्रुती नाही. जीवनाची खरी फलश्रुती तुकोबाराय सांगतात की संतांच्या भेटीमध्ये आहे. जन्माला आलो खरं महाराज म्हणतात, पण जोपर्यंत मला संत भेटले नव्हते तोपर्यंत मला खऱ्या त्या जन्माची फलश्रुती प्राप्त झाली नव्हती बरं. सामर्थ्यावर आजही आहेत हिमालयामध्ये काही साधू आपल्या स्वसामर्थ्यानं योग सामर्थ्यानं नदीवरून चालत जातात महाराज. आपण जसं जमिनीवर चालतो तसं ते पाण्यावरून चालतात. ह्या गोष्टी शक्य आहेत, शक्य झालेल्या आहेत. पण तुकाराम महाराज म्हणतात याच्याही पेक्षा साधूची भेट अवघड आहे, याच्याही पेक्षा संताची भेट अवघड आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात ती भेट माझ्या जीवनामध्ये झाली बरं. पण आता ती भेट होते ते कशामुळे होते तर त्याला काय लागतं, पुण्य लागतं. आणि ते सामान्य पुण्याईनं भेट होत नाही. निष्काम निजदृष्टी अनंत पुण्ये कोट्यान कोटी. आणि अशा पुण्याईनं संत भेटतात. सामान्य पुण्याईनं नाही. कुठं धापाच पंक्ती घातल्या आणि धापाच वाऱ्या केल्या यानं नाही. अनेक जन्मामध्ये हे करावं लागतं. तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेश्या तुडे समागम घडे संताचा. अनंत जन्म हे करावं लागतं. ज्ञानोबराय सुद्धा हाच परिहार देतात. बहुत सुकृताची जोडी. किंवा याहीपेक्षा पुढे जाऊन सांगायचं झालं तर पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मज आजी फळासी आली. परमानंदू मानसी आजी भेटी झाली या संताशी. अनेक जन्माचं पुण्य अनेक जन्माचं सुकृत फुलद्रूप व्हावं लागतं. आणि तेव्हा कुठं संत भेटतात. मग तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये तुकाराम महाराजांना संत भेटले, पण महाराजांच्या लक्षातच येईना माझं एवढं कोणतं पुण्य आहे. महाराज साशंक झाले आणि त्या अवस्थेत गेले. कोण पुण्य, कोणतं पुण्य फलद्रूप झालं माझ्याही लक्षात येईना. कारण संत तर हे सामान्य पुण्याईनं भेटत नाही. तुकोबारांनी सांगितलंय
धन्य पूर्व पुण्य ओढवले निरुते, संताचे दर्शन झाले भाग्ये बहुते. त्याच्याकरता निक पुण्य लागतं, निवृत्त पुण्य लागतं. आणि अशा सामान्य पुण्यानं संत भेटत नाही. महाराजांच्या जीवनामध्ये हे संत भेटले आणि महाराज म्हणतात माझं भाग्य उदयाला आलं. कोणतं पुण्य आहे? पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. फळले बहुता दिवस भाग्याचा ठसा. झालो सन्मुख कैसा संत चरण पावलो. सन्मुख संत चरण पावलो. झालो सन्मुख कैसा संत चरण पावलो. झालो सन्मुख संत चरण पावलो. संत चरण पावलो. संत चरणी पावलो. आधी फिटले माझे कोडे भव दुःखाचे साकडे. आधी फिटले माझे कोडे भव दुःखाचे साकडे. माझे कोडे बहुत जन्माचे. आज फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे. पुण्य फळले बहुता दिवसा. पुण्य फळले बहुता दिवसा. पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा ठसा. भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख कैसा संत चरण पावलो. झालो सन्मुख कैसा संत चरण पावलो. कैसा संत चरण पावलो. झालो सन्मुख संत चरण पावलो. अनंत जन्माचं पुण्य फलद्रूप झालं आणि तुकोबाराय म्हणतात जीवनामध्ये संत भेटले बरं. म्हणून संत हे सामान्य पुण्याईने भेटत नाही. अनंत जन्माचं पुण्य फलद्रूप झालं आणि संत भेटले आणि मग महाराजांनी परिहार दिला. कोण पुण्य, हे कोणतं पुण्य कोणाच्या गाठीला आहे आणि त्या पुण्याईनं जीवनामध्ये संत भेटले बरं. आणि मग काय विशेष आहे संतांच्या भेटीमध्ये? काय आहे एवढं काय आहे? तर तुकाराम महाराज सांगतात की आपल्या भाग्याचा उदय त्या संतांच्या भेटीमध्ये आहे. महाराज उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. येथोनिया नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. असं अनंत जन्माचं पुण्य तुकाराम महाराज म्हणतात फलद्रूप व्हावं लागतं आणि तेव्हा कुठं संत महात्म्य जीवनामध्ये भेटतात बरं. आणि अशा संतांची भेट हा जीवनातील अप्रतिम लाभ आहे. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. उत्तम अशा प्रकारचा लाभ त्या संतांच्या भेटीमध्ये आहे बरं. आणि तो लाभ तुकाराम महाराजांना झाला. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा लाभ होत नाही.
दुर्मिळ आहे असा संत महात्मे किती लोकांच्या जीवनामध्ये भेटतात. अनेक लोक जन्माला येतात, जन्माला येणं आणि मरणं हा त्याचा स्थायी भाव आहे. उदंडची झाले जन्मोनिया मेले होऊनिया गेले राव रंग. पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये संत महात्मे भेटतीलच असं काही नाही बरं. आणि संत महात्मे भेटले नाहीत तर काय नुकसान होईल. काय आमच्या प्रपंचामध्ये काय नुकसान होईल. तर तुकाराम महाराज सांगतात, संत भेटल्याशिवाय तुला हा जन्म प्राप्त झाला मनुष्य देह, कर्मधर्म संयोगानं पावला हा देह कागताली न्याये, न घडे उपाव घडू आले, आलं घडून. परंतु संत भेटल्याशिवाय जीवनाची फलश्रुती नाही. जीवनाची खरी फलश्रुती तुकोबाराय सांगतात की संतांच्या भेटीमध्ये आहे. जन्माला आलो खरं महाराज म्हणतात, पण जोपर्यंत मला संत भेटले नव्हते तोपर्यंत मला खऱ्या त्या जन्माची फलश्रुती प्राप्त झाली नव्हती. बरं महाराजांनी परिहार दिलाय. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळले संती, तुम्ही संभाळले संती, तुम्ही सांभाळले संती, भाया निरासले खंते, भय निरासले खंते, भाया निरासले खंते. शांते पाय निरासली खंती, भय निरासली खंते, भय निरासली खंती. जगद्गुरु तुकोबरांनी परिहार दिलाय, मोठा परिहार आहे. मी जन्माला आलो खरं, आपणही तुकोबरायासारखंच जन्माला आलो. पण तुकाराम महाराज म्हणतात की मी जन्माला आलो पण त्याची फलश्रुती, त्या जीवनाची सार्थकता, एवढं मोठं अमौलिक जीवन मिळालं आणि त्याचा खऱ्या अर्थानं तुकाराम महाराज म्हणतात की मिळालेल्या जीवनाची फलश्रुती मला आज झाली. बरं कधी जन्मा आलो त्याचे, आज म्हणजे वर्तमान काळ, आज म्हणजे ज्या दिवशी संत भेटले, कारण संत भेटतात तो काळ विशेष आहे. महाराज धन्य काळ संत भेटे, धन्य काळ संत भेटे, धन्य
काळ संत भेटी धन्य धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडवितो पायी मिठी पडवितो पडवितो पायी मिठी पडवितो पायी मिठी पडवितो संदेहाची सुटली गाठे संदेहाची सुटली गाठे संदेहाची सुटली गाठी संदेहाची सुटली गाठे संदेहाची सुटली गाठी संदेहाची सुटली गाठे संदेह सुटली गाठी संदेहाची सुटली गाठी धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडलो संदेहाच्या सुटली गाठी संदेहाच्या सुटली गाठी मिठी पडवी संदेहाच्या सुटली संदेहाच्या तो काळ धन्य आहे धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संतांच्या चरणावरती भेट झाल्याबरोबर पायाला मिठी घातली आणि जीवन कृतार्थ झालं. आलिंगने संताचिया दिव्य झाली माझी काया मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. त्यांच्या पायावरती मस्तक ठेवायचं कारण मोठ्यांची ओळख ही पायानं होत असते. म्हणून संत पायी माथा ठेविता सद्भावे. मग त्यांच्या खांद्यावरती मस्तक नाही ठेवायचं, पोटावरती नाही, छातीवरती नाही, पायावरती. कारण मोठ्यांची ओळख ही पायानं होत असते. म्हणून त्यांच्या चरणावरती नतमस्तक झाल्याबरोबर तो काळ धन्य आहे महाराज. तुकाराम महाराज म्हणतात तिथं जीवन कृतार्थ झालं, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. तुम्ही सांभाळिले संती. माझ्या जीवनामध्ये इच्छा होती, आपण सुद्धा इच्छा ठेवावी, उभ्या आयुष्यामध्ये कुठंतरी संत भेटावे. आता तसे संत भेटतायत आपल्याला. आमचे कबीर बापू सांगायचे ठेच लागून पडला तर संताच्या अंगावर पडेल इतके संत आहेत. पण तुकोबारांनी संताची व्याख्या सुंदर केली या अभंगामध्ये. कोणते संत? जिही हरी धरिला मनी दिले संसाराला पाणी. संसाराचं प्रेम काढून त्यांनी भगवंतावरती लावलेला आहे. त्याचा विषय हा भगवान परमात्मा झालेला आहे. त्यांनी आपल्या हृदयामध्येच त्याला साठवलेला आहे. अशांना तुकोबाराय संत म्हणतात. बरं नाही तर संत तर काय टिळे टोपी माळा देवाचे गबाळ वागवी ओंगळ पोटासाठी ढिगभर संत आहेत. पण संताची व्याख्या प्रत्येक अभंगामध्ये तुकोबारांनी वेगवेगळ्या पद्धतीने केली.
देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. त्याच्या चित्तामध्ये देव वसलेला आहे आणि अशा संताची संगत घडावी असं एका अभंगामध्ये तुकोबारानं. आज त्या संताची व्याख्या थोडीशी वेगळ्या पद्धतीने करतायत. जिही हरी धरिला मनी. हरी शब्दाचा अर्थ विश्वनियंता भगवान परमात्मा ज्यांनी आपल्या मनामध्ये साठवलेला आहे. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर इथे. आपल्या अंतर्यामातलं काम क्रोधाचं घर हे मोकळं केलंय आणि अशाच हृदयामध्ये तो राहतो. बरं ते तो बैसलिया ठाया, आसने व्यापी देवराया, निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे. मग असं कोणाचं चित्त आहे? महात्मा नास्तुमा पार्थी दैवी प्रकृती मश्रितम भजंतो मनसो ज्ञात्वा भूत दिव्यम. या श्लोकावरती ज्ञानोबाऱ्यांनी जो अनुवाद केला आहे तो संतांच्या चित्ताचा, संतांच्या मनाचा केलेला आहे. त्यांचं चित्त कसं आहे? तरी जयाचे चोखटे मानसी, मी होवोनी असे क्षेत्र संन्यासी. जया निजल्या ते उपासी वैराग्य गा. आणि त्याच चित्तामध्ये, त्याच मनामध्ये मी राहतो. बरं असं काम क्रोधादी विकारानं, द्वेषानं, मत्सरानं बरबटलेल्या चित्तामध्ये मी राहत नाही. मला शुद्ध आणि चोखट त्याचं मन चित्त लागतं. त्याची वृत्ती कशी लागते? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याच्यापासून आपली वृत्ती बनते. अशी वृत्ती ज्याची आहे विकाररहित आणि त्याच चित्तामध्ये मी राहतो. बरं आणि मग असा ज्यांनी भगवान परमात्मा साठवलेला आहे आणि अशा संतांची भेट तुकोबारांच्या जीवनामध्ये झाली. त्यांच्या भेटीमध्ये काय काय विशेष काय? तर महाराज भेटलेल्या क्षणाला पाप ताप दैन्य जाय उठा उठी. पाप ताप दैन्य जाय उठा उठी. उठे पाप ताप दैन्य जाय उठा उठे. पाप ताप दैन्य जाय उठा उठी. पाप ताप दैन्य जाय उठा उठी. पाप ताप दैन्य जाय उठा उठे. पाप ताप दैन्य जाय उठा उठे. झाली या भेटी हरिदासाची, झाली या भेटी हरिदासाची. ऐसे बळ नाही आणि काचे अंगी, ऐसे बळ नाही आणि काचे अंगी. झाली या भेटी हरिदासाची, झाली या भेटी हरिदासाची. ते वर्णे माझ्या ते वर्णे माझ्या काय पाप ताप दैन्य जाय उठा उठी. 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 झाली या भेटी हरिदासाची, हरिदासाची. झाली या भेटी हरिदासाची, हरिदासाची. झाली या भेटी हरिदासाची, झाली या भेटी हरिदासाची. झाली या भेटी हरिदासाची, झाली या हरिदासाची. ऐसे बळ नाही आणि काचे अंगी, ऐसे बळ नाही आणि काचे अंगी. ऐसे गे आणि काचे हाती, ऐसे
आणि काचे आते त्यांची या भेटीमधलं वैशिष्ट्य आहे, भेट झाल्याबरोबर त्या वर्तमानामध्ये काही काळाने नाही पाप त्याचं पाप जातं, ताप दैन्य, पाप ताप दैन्य याचं काही विशेष विस्तारीत करून सांगण्याची गरज नाही, आपल्याला माहीत आहे. पाप 3 प्रकारचं आहे, आधी दैविक आहे, आधी भौतिक आहे, आध्यात्मिक आहे. ताप ही 3 प्रकारचा आहे. पाप ताप हा बाहेरचा ताप जाण्याकरता अंगात आलेला स्वाईन फ्लूचा सामान्य ताप काही एखादा औषध मेडिकलमधलं घेतलं का जातो, त्या तापाचं काही फारसं काही संताकडे जाण्याची गरज नाही. पण 3 प्रकारचा ताप आहे, आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक ताप. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवाचे. त्या भेटीचं विशेषत्व तुकोबाराय सांगतात. पाप जातो, ताप जातो, दैन्य जातो आणि उठा उठी त्या क्षणाला जाय उठा उठी झाली या भेटी हरिदासाची. मग हे बळ इतर कोणाकडे नाही, आईसे बळ नाही आणि काचे अंगी. तप तीर्थ जगी दानव्रत, तपानं तीर्थानं दान करून हे तुम्हाला कधीच प्राप्त होणार नाही, फक्त ते संतांच्या भेटीमध्ये. संतांची भेट झालेल्या क्षणाला आपल्या जीवनाचं कल्याणच झालं. समजा माऊलींच्या पुढं दुसरं सांगण्यापेक्षा त्यांचंच सांगावं. आपल्या आईला जर भरपूर दूध असेल तर दुसऱ्याचं दूध प्यायची गरजच नाही. काय ज्ञानोबारायांच्या जीवनातला प्रसंग आहे. ज्ञानोबाराय एकदा तीर्थयात्रेला निघाले होते. त्यांची इच्छा झाली भूतलीची तीर्थे पहावी नयनी. निघाले तीर्थयात्रेला. नामदेवरायला बरोबर घेऊन निघाले. सगळा इतिहास सांगत बसत नाही. दुपारची वेळ आहे. आणि विश्रांतीसाठी एका झाडाखाली एका गावाच्या कडेला, रस्त्याच्या कडेलाच एक गार सावलीचं झाड आहे आणि त्या झाडाखाली विश्रांतीला बसले. आणि योगायोगानं त्या गावामध्ये त्या दिवशी सच्चिदानंद बाबाचं देहावसन झालं होतं. म्हणजे त्यांना देव आज्ञा झालेली होती. आणि सच्चिदानंद बाबाची तीर्थ अंतयात्रा त्या गावातून निघालेली आहे. त्यांचे नातेवाईक सगळे आप्तेष्ट पाहुणे मित्रमंडळी गणगोत आणि त्यांच्या असणाऱ्या धर्मपत्नी त्यावेळेला जुना काळ आहे, सतीची चाल होती. आता अलीकडच्या काळामध्ये ती सतीची चाल डॉक्टर राजाराम मोहन राय यांनी महाराज पुढाकार घेऊन नाना ती बंद केली. त्या व्यक्तीनं जर त्याच्यावरती पुढाकार घेतला नसता तर आज सुद्धा ती पद्धत चालू राहिली असती. त्यांनी वेळेत त्याला रोखलं. त्या पद्धतीला जुनी पद्धत होती. जुनी पद्धत अशी होती की पती गेल्यानंतर अगोदर जर पती गेला पत्नीच्या तर पत्नीने पाठीमागं राहायचंच नाही. म्हणजे त्या चितेमध्ये उडी टाकायची अशी भयानक ती सतीची चाल होती. एखादी महिला त्या चितेला बघून घाबरली तर तिचे पाय बांधून हात बांधून तिला चितेमध्ये लोटलं जात होतं. जिवंत जाळण्याचा प्रकार होता पूर्वीच्या काळामध्ये. आणि तो डॉक्टर राजाराम मोहन राय यांनी बंद केला की असं जर पुन्हा समाजामध्ये झालं तर त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल असा कायदा केला आणि ती चाल बंद केली.
परंतु त्या काळामध्ये ती सतीची चाल होती. सच्चिदानंद बाबाचं देहावसन झालंय आणि सगळी अंत्ययात्रेची तयारी झालेली आहे. आता ती अंत्ययात्रा स्मशानभूमीमध्ये जाणार आहे. त्यावेळेस सच्चिदानंद बाबाच्या पत्नीनं सतीचं वाण परिधान केलेलं आहे. त्यावेळेस तिनं हिरवी साडी नेसलेली आहे, हिरवी चोळी घातलेली आहे, हातामध्ये हिरव्या कंकणाचा सुडा भरलेला आहे, कपाळाला मळवट घातलेला आहे, भरलेला आहे कुंकवाचा, आणि हातामध्ये ते सतीचं वाण घेऊन त्या प्रेताच्या पुढं तिनं चालायचं आणि प्रेत त्याच्या पाठीमागे यायचं. पतिव्रता होत्या. आता माझा काळ थोडा राहिलेला आहे या ही लोकातील. पतीच्या चितेमध्ये आता मला उडी टाकायची आहे. पण आनंदानं ते सगळं सतीचं वाण घेऊन पुढं चालतायत. पण योगायोगानं काही त्यांचं पुण्य माहीत नाही. ज्ञानेश्वर महाराज रस्त्याच्या कडेला बसलेले आहेत, झाडाखाली विश्रांती घेत आहेत आणि हजारो लोक पाठीमागं चालतायत त्या अंत्ययात्रेच्या. आणि समोर पुढं सगळ्यात त्यांच्या धर्मपत्नी सतीचं वाण घेऊन चालतायत. चालता चालता लक्ष थोडंसं बाजूला गेलं आणि ज्ञानोबाराय दृष्टोपतीला पडले. तोंडावरचं तेज महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. प्रत्यक्षात पांडुरंगाचा अवतार म्हणजे ज्ञानोबाराय. बरं, प्रत्यक्षात रामाजनार्दनाने वर्णन केलंय. लोपले ज्ञान जगे चितलेती कोणी, लोपले ज्ञान जगी चितलेती कोणी, लोपले ज्ञान जगे चितलेती कोणी, लोपले ज्ञान जगी चितलेती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञान. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, आरती ज्ञान महाकैवल्य तेजा, आरती ज्ञान महाकैवल्य तेजा. लोपले ज्ञान जगे हितने नती कोणी, लोपले ज्ञान जगे हितने नती कोणी, लोपले ज्ञान जगे हितने नती कोणी, लोपले ज्ञान जगे हितने नती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, अवतार पांडुरंग ठेविले ज्ञानी, पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, अवतार पांडुरंग ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, आरती ज्ञान महाकैवल्य तेजा, आरती ज्ञान
कैवल्य केला ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना रामा जनार्दन तुकोबारायांची आरती जशी निळोबारायांनी लिहिली, मोठं भारदारीचं वर्णन केलं. त्या आरतीमधून तसं रामा जनार्दन, एका जनार्दन जसे होते तसे रामा जनार्दन होते. आणि त्या रामा जनार्दनाने ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना प्रत्यक्षात पांडुरंगाचा अवतार म्हणजे ज्ञानोबार आहे. बऱ्याच लोकांना रामा जनार्दन कोण होते माहीत नाही. त्यांनी वर्णन केले, लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अवतार पांडुरंगाचा आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात, देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. भगवान स्वतः सांगतात, आत्मज्ञाने चोखडी संत ही माझी रूपडी, तेत दृष्टी पडो आवडी कामिणी जैशी. म्हणून संताची एक अजून स्वतंत्र एक व्याख्या मी करत असतो. देवाजवळ असतात त्याला पुजारी म्हणावं, देव ज्यांच्याजवळ आहे त्याला संत म्हणावं. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पापणासे दर्शने. अजून संताची एक व्याख्या अशी करतो, विश्वाचा नियंता जगत परमात्मा अज्ञानी लोकांना योग्य मार्गाला लावण्याकरता पतितांच्या उद्धाराच्या निमित्ताने भूतलावरती अवतार धारण करतो, त्याचं नाव संत आहे. संत ही सगळ्या जगातली मोठी शक्ती आहे की ह्या शक्तीचा वापर देवाला करावा लागतो. अशी जर कोणती शक्ती असेल तर संत ही शक्ती आहे. आणि म्हणून असे ज्ञानोबाराय तीर्थयात्रेकरता निघालेले आहेत. दुपारची विश्रांती घेत आहेत एका झाडाखाली. आणि त्यावेळेस सच्चिदानंद बाबांची ही अंत्ययात्रा त्यांच्या समोरून रस्त्यावरून निघालेली आहे. समोर त्यांच्या धर्मपत्नी सच्चिदानंद बाबांच्या, आणि ओळखलं चेहऱ्यावरून कोणतरी साधू महाराज दिसत आहेत, महात्मा आहे कोणतरी, तोंडावरचं तेज त्यांच्या सांगतंय. ओळखलं आणि माझं काही परमभाग्य आहे, राहिलेल्या उर्वरित काळामध्ये जाता जाता माझ्या जीवनामध्ये मला संत भेटतायत, नक्की माझ्या जीवनाचं काहीतरी कल्याण झाले असा आत्मिक आनंद महाराज मृत्यूच्या वेळेला व्हावा. आपण भयभीत झालो असतो पण भीती वाटली नाही. माझं परमभाग्य आहे, थोड्याशा आयुष्यामध्ये का होईना मला संत भेटले. आणि मग ते सतीचं वाण हातात घेऊन तसंच त्या प्रेत यात्रेपासून थोडंसं बाजूला निघाल्या, वाट वाकडी केली आणि ज्ञानेश्वर महाराज जिथं बसले होते तिथं गेल्या आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावर नतमस्तक झाल्या. महाराज झाल्याबरोबर संतांच्या मुखातून कधी काही शब्द निघतील, त्यांचा आशीर्वाद कुठं मिळेल काही सांगता येत नाही. संतांचा आशीर्वाद ठरवून नसतो महाराज, त्यांच्या जीवनामध्ये सहजता असते. पाहिलं सतीचं वाण हातामध्ये आहे, कुंकवाचा मळवट भरलेला आहे, हिरवं वस्त्र परिधान केलं आहे आणि अशा प्रसन्न मुद्रा सच्चिदानंद महाराजांच्या महिलेची पाहिली. आणि ज्ञानेश्वर महाराज हसतच आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. म्हणजे तू अखंड तुझ्या आयुष्यामध्ये तू सौभाग्य राहशील. त्या हुशार होत्या. आता मला तर महाराजांनी आशीर्वाद दिलाय अखंड सौभाग्यवती, आणि माझ्या पतीचं तर प्रेत पाठीमाग आहे. मी आता विधवा आहे, सौभाग्यवती नाही, पती गेल्यानंतर विधवा आहे ती. मग तिनं पुन्हा प्रश्न केला, महाराज तुम्ही मला आशीर्वाद दिलात, पण या जन्मातला की पुढच्या जन्मातला? कदाचित पुढच्या जन्मात हे मला भाग्य मिळेल असं त्यांना वाटलं. पण ज्ञानोबाराय म्हणाले, असा उसना आशीर्वाद पुढच्या जन्मातला देणारा मी नाही म्हटले.
मग तिनं सगळा इतिवृत्तांत सांगितला. अहो माझ्या पतीचं निधन झालेलं आहे, प्रेत यात्रा पाठीमागून येते, मी त्या प्रेत यात्रेत सामील झालेली आहे, सतीचं वाण घेतलंय, आता मला त्या चितेमध्ये उडी टाकायची आहे आणि मी तुमचं दर्शन घेण्याकरता थोडंसं बाजूला आले. मग तुम्ही तर मला आशीर्वाद दिलाय, अखंड सौभाग्यवती भव. हे कसं शक्य आहे? त्या ज्ञानेश्वर महाराज हसले. महाराज काय अवघड आहे त्यांना, संतांना काय अवघड आहे, काय कठीण आहे. कुठे आहे तुझा पती? म्हणले प्रेत यात्रा येते. त्या अंत्ययात्रेमध्ये ज्ञानेश्वर महाराज सामील झाले. ती अंत्ययात्रा स्मशानभूमीमध्ये गेली. प्रेत ते महाराज बांधलेलं प्रेत ताटीवरती ते खाली टेकवलंय. सच्चिदानंद बाबाच्या धर्मपत्नी ज्ञानेश्वर महाराजांच्या उजव्या बाजूला उभ्या आहेत. अगं तुझ्या पतीचं नाव काय सांग मला. त्यांनी नाव सांगितलं. सच्चिदानंद नाव आहे म्हटले. त्याचं हसले आणि सच्चिदानंद ह्याचं नाव आहे तर ह्याच्या आनंदामध्ये बाधा येतीच कसे म्हटले. नाही येत. आता काही लोक सांगतात कमंडलूतलं पाणी टाकलं. ज्ञानोबारांना कमंडलून पाणी लागतच नव्हतं. महाराज नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी. शक्ती प्रचंड आहे. आणि ओट म्हणले सच्चिदानंद. ऊट म्हटल्याबरोबर ते एवढं जाम बांधलेलं असतं. नाना का लोक इतकं जाम बांधतात मला काय माहीत नाही. का हो दिलीप महाराज? ते उठत नाही, हलत नाही, काही नाही. ऊट म्हटल्याबरोबर तट तट त्या दोऱ्या तुटल्या अण्णा. आणि सच्चिदानंद बाबा उठून त्या ताटीवरती बसले, डोळे उघडले आणि मृत्यूचा सोहळा आपल्या डोळ्यांनी पाहिला. सगळा आपले नातेवाईक गणगोत चिता रचलेली आहे. आपल्या पत्नीनं सतीचं वाण घेऊन परिधान केलेलं आहे सगळं. आणि मग आपल्या मृत्यूचा सोहळा सच्चिदानंद बाबांनी पाहिला. बोलत बोल मायारी घेल बाळावती मायारी घेल माणूस गीत उठवील मेले माणूस उठवेल मेले माणूस गीत उठवेल मेले माणूस गीता केला वेळ काळात वेळा काळात शिलगा वेळ काळात ग्रासिले गा वेळा शिलगा कैसा वासुदेव बोल तू बोल कैसा वासुदेव बोल तू बोल कैसा वासुदेव बोल वासुदेव बोल तो कैसा वासुदेव बोल बाळा पोट गेला मेल मानत गेला ग्रासिले गा कैसा वासुदेव बोल तू बोल वासुदेव कैसा वासुदेव बोल तो बोल कैसा वासुदेव बोल तो बोल वासुदेवामध्ये मोठं भारदारीचं वर्णन आलंय हे ज्ञानोबारायांचं.
मेले माणूस जित्त उठविले, बस एवढंच घ्या. आणि सच्चिदानंद बाबाला उठवलं महाराज. आता जिवंत मेलेल्या माणसाला उठवण्याची ताकद कोणाकडे आहे का? कोणाकडेच नाही. जिवंत माणसाला मारतील. कोरोनात चांगलं झालं आपल्याला माहिती आहे. पण मेलेला मनुष्य उठवू शकत नाही. मेले माणूस जित उठविले, वेळ काळासी ग्रासिले का, कैसा वासुदेव बोलतो बोले. वासुदेवामध्ये भारदारीचं वर्णन. उठ म्हटल्याबरोबर सच्चिदानंद बाबा उठून बसले. पाहिलं आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. मरण स्वतः पाहिलं. आपला सुद्धा सोहळा होणार आहे, पण आपल्याला पाहता येणार नाही. तेवढे भाग्यवान आपण नाही. पण सच्चिदानंद बाबा सुद्धा असे बहादर संत होते महाराज. उठले, पाहिलं सगळं गणगोत आलंय, माझा मृत्यू झालाय कळालं, पण याच्यातून मला बाजूला करणारा कोण बरं आहे? ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे पाहिलं. या महात्म्यांच्यामुळं मला परत जीवदान मिळालेलं आहे, कळालं. मला मृत्यूतून परत उठवलं, जागं केलं. केवढा आनंद असेल महाराज. मग विशेष सांगायचं, मग सच्चिदानंद बाबांना जे काही उर्वरित आयुष्य परत मिळालं ते महाराज संसारामध्ये घातलं नाही. आपल्याला देव संत उठवणार नाहीत आणि उठलं तरी घरी गेल्याशिवाय राहणार नाहीत. सच्चिदानंद बाबांनी उर्वरित आयुष्य ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये घालवलं पूर्ण. पुन्हा घर वर्ज्य केलं आणि मोठं काम सच्चिदानंद बाबांनी केलं. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी लिहून काढली. 18व्या अध्यायामध्ये ओवी आहे. शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. त्या ज्ञानेश्वरीचं लेखक होण्याचं भाग्य सच्चिदानंद बाबांना. महाराज ते काही कुणाला उठवायला कळत नाही असं नाही त्यांना, की ज्यांनी खरोखर उर्वरित आयुष्य संतांच्या संगतीमध्ये घालून आपल्या जीवनाचं जन्म मरण चुकवलं, कल्याण केलं. आणि असा अप्रतिम लाभ त्या संतांच्या भेटीमध्ये होतो. म्हणून तुकोबारा म्हणतात, कोण पुण्य कोणा गाठी, ज्यासी ऐशी अशी भेटी, जिही हरी धरिला मनी, दिले संसाराला पाणी. त्यांनी आपल्या संसाराला पाणी दिले. या शब्दाचा अर्थ संसारातलं प्रेम भगवंतावरती लावलेला आहे महाराज. सोडिला संसार माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे, याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम. दिले संसाराला पाणी म्हणजे तुकोबारांच्या भाषेत सांगायचं झालं तर संसाराच्या नावे, संसाराच्या नावे घालोनी या शून्य, घालोनी या शून्य, घालोनी या शून्य. संसाराच्या नावे, संसाराच्या नावे घालोनी या घालोनी या शून्य, घालोनी या शून्य. संसाराच्या नावे, संसाराच्या नावे घालोनी या शून्य, घालोनी या शून्य, घालोनी या शून्य. संसाराच्या नावे वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. हरि भजनी हे, हरि भजनी हे,
धवळीले जग धवळीले जग धवळीले जग हरी भजनी हे केला वाढता पुण्य केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला हरी भजन धवळीले जग धवळीले जग धवळीले जग हरी भजन संसाराला पाणी दिले या शब्दाचा अर्थ संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हरिभजनी हे धवळले जग सुखवेला लाग कळी काळाचा. असा कोण आहे त्याला तुकोबारा म्हणतात. कोण हा भाग्याचा तो भाग्यवान आहे बरं. कोण आहे असा कोण हा भाग्याचा ऐशियाशी बोले वाचा जिही हरी धरिला मनी दिले संसाराला पाणी विठोबा रखमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पुंडलिक हरी विठ्ठल रखुमाई ज्ञानदेव विठोबा रखुमाई कोण पुण्य कोण गाठी कोण पुण्य को गाठी ना गाठे ना गाठे कोण पुण्य कोण गाठी कोण पुण्य को गाठी बेटी जी हारी धरिला मने मने बेटी हारी धरिला मने हारी धरिला करी पुण्य को ना गाठे गाठे कोण पुण्य कोण गाठी
कोण पुण्य को गाठे कोण पुण्य को गाठे कोण पुण्य को गाठे धरिला म्हणे बिहारी धरिला म्हणे यासी आईसी यासी बेटी यासी आईसी यासी बेटी बिहारी धरिला म्हणे बिहारी धरिला करे टाळ वाजवा धरिला मणी दिले संसाराला पाणी हरी धरिला मणी दिले संसाराला पाणी हरी धरिला मणी ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज कवदा हरिविठ्ठल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज
शेवटच्या चरणात महाराज सांगतात, तुका म्हणे त्यांच्या भेटीमध्ये आणखी काय होतं, तर तुकोबाराय सांगतात, होय संसाराशी तुटी. संसाराशी म्हणजे या जन्म मृत्यूच्या दुःखातून त्याला बाजूला करतात. जन्माला येणं आणि मरण म्हणजे संसार आहे. संसाराची व्याख्या हीच आहे. संसार म्हणजे नुसतं भांडी कुंडी, मुलं बाळं, गुरं ढोरं, शेती बाडी एवढा नाही. संसार शब्दाचा अर्थ जन्माला येणं आणि मरण. हा संसार प्रत्येकाला, संतांनासुद्धा संसार आहे. ज्ञानोबारायांना कुठं संसार होता तुमच्या आमच्यासारखा? फलकट संसार नव्हता. तरीसुद्धा ज्ञानोबारायांची प्रतिज्ञा आहे ना, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन. तुकोबाराय सुद्धा म्हणतात, अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या. किंवा त्या संसाराला आम्ही जिंकलं. तुका म्हणे आम्ही जिंकेला संसार होऊन या किंकर विठोबाचे. सगळ्याला संसार आहे, पण संसार शब्दाचा अर्थ जन्म मृत्यू याला संसार म्हटलं जातं. आगा उपजने आणि निमने हे साचचे का जे मानणे, याला संसार शब्द आहे. म्हणून संताची भेट झाल्यानंतर या जन्म मरण्याच्या कचाट्यातून किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित म्हणवोनी जीव भ्याला. म्हणून ही भीती आता जीवनात राहत नाही. संताची भेट झाली का जन्म मृत्यूच्या दुःखातून त्याला परावृत्त करतात. म्हणून तुका म्हणे त्यांचे भेटी होय संसारासी तुटी. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम.